नुकसानीचा सर्वे शेतकऱ्यांच्या सोयाबीन नुकसानीचा सर्वे वर्ध्यात येल्लो मोझॅकने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान। सर्वे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना युवा संघर्ष मोर्चा किसान अधिकार अभियानाने दिले निवेदन। वर्ध्यात आधी अतिवृष्टीमुळे सोयाबीन सडले, आता पिकावर येलो मोझॅक रोग आल्याने पिकाचे मोठे नुकसान होत आहे। शासनाकडून अजूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वे केला नाही, त्यामुळे संतापलेल्या युवा संघर्ष मोर्चा व किसान अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी उपटलेले सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासोबत सोयाबीनची सडलेली झाडं देण्यात आली। येलो मोझॅकमुळे संपूर्ण जिल्ह्यातलं सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे आणि याच्यामुळे आम्ही आज नुकसान भरपाई आणि पंचनामे करण्याच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। परिस्थिती अशी आहे की सरकारने 1 रुपयाचा पीक विमा पूर्णपणे बंद केलेला आहे। या जो पीक विमा आता सध्या सुरू आहे त्याच्या निकषामध्ये बदल केला आहे। कसं बस जर काही शेतकऱ्यांचं सोयाबीन निघालं तरी सुद्धा त्याला शेतमालाला भाव मिळणार नाही आहे, या पद्धतीचं सरकारचं धोरण राहिलेलं आहे। आणि या धोरणामुळेच एकीकडे परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की या विद्यमान सरकार आणि हे सगळे नेते तुपाशी आहे आणि शेतकरी उपाशी आहे। याच्यामुळे आमची मागणी राहील की तातडीने या संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि जर ही नुकसान भरपाई देण्यास सरकार असमर्थ ठरलं तर या ठिकाणी नेपाळ सारखी परिस्थिती या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन तातडीने नुकसान भरपाई या संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी। आपण बघू शकता हे सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतामधलं सोयाबीन अख्ख्या पूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये येलो मोझॅकने आणि विविध प्रकारच्या रोगाने शेतकऱ्यांच्या शेतातलं सोयाबीन हे 80 ते 90% आताच्या सध्याच्या स्थितीला खराब झालेला आहे। म्हणजे 15 दिवसामध्ये पुन्हा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल आपल्याला आणि पूर्ण 100% सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतातलं पूर्ण नेस्तनाबूत आणि खराब होणार आहे, नुकसान होणार आहे। त्यामुळं आम्ही सर्व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या कृषी विभाग आणि कलेक्टर ऑफिस मध्ये एक धडक दिलेली आहे। आमची हीच मागणी आहे की शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी चांगल्या पद्धतीने उजेडात प्रकाशामध्ये जावी, म्हणून शेतकऱ्यांना सरकारने पूर्ण भरीव मदत दिली पाहिजे आणि हीच आमची सर्व शेतकऱ्यांकडून मागणी आहे। आणि इथे विविध प्रकारचे लोक प्रत्येक गावागावामधून इथे आलेले आहेत। या आमच्या मागणीला सरकारने पूर्ण करावे अशी आमची सरकारकडून अपेक्षा आहे।